निर्जन रस्त्यावर सूर्याने आपले सोनेरी किरण टाकले, परंतु तरुण स्त्रीसाठी उबदारपणाने थोडासा दिलासा दिला. तिचा चेहरा भीतीने कोरला गेला होता. तिचे डोळे भीतीने पसरले होते, कारण ती तिच्या जवळ येणा या पुरुषांच्या गटापासून दूर गेली होती. 5 गुंड, ज्यांचे नेतृत्व अब्दुलच्या नेतृत्वात होते, ते त्यांच्या शिकारीकडे वळताना हसले आणि हसले. मदतीसाठी त्या महिलेच्या आरडाओरडा त्यांच्या टिंगलटवाळींच्या आवाजाने बुडून गेला. सर्व आशा नष्ट झाल्यासारखे वाटत असतानाच जवळच्या झाडाच्या सावलीतून एक आकृती उभी राहिली. महिलेचा मोठा भाऊ राघवेंद्र कृतीत उतरला. त्याचे डोळे तीव्र निश्चयाने चमकत होते. एक शक्तिशाली लांब उडी मारून त्याने वीरतेने स्वतः आणि त्याच्या बहिणीमधील अंतर कमी केले आणि तिच्या आणि गुंडांमध्ये चौरसपणे उतरले. उलगडणाऱ्या नाटकात त्याचा लाल शर्ट आशेच्या किरणांसारखा चमकत होता. राघवेंद्रच्या धाडसी हस्तक्षेपाने निःसंकोच गुंडांनी त्याच्या शांत बाह्याखाली लपलेल्या धोक्याची जाणीव न होता त्याला हसले आणि टोमणे मारले. राघवेंद्रची गंभीर नजर अब्दुलकडे वळली आणि वेगाने त्याने एक मोठा चाकू काढला. त्याचे ब्लेड सूर्यप्रकाशात भयानकपणे चमकत होते. राघवेंद्रच्या अचानक हस्तक्षेपामुळे इविल अब्दुल आणि त्याचे गुंड हैराण झाले. याआधी कोणीही त्यांच्यासमोर असे उभे राहिलेले त्यांनी पाहिले नव्हते. राघवेंद्रच्या वीर व्यक्तिमत्वाने सूर्याच्या पाठीमागच्या प्रकाशात छायाचित्र त्यांच्या मणक्याला थरथर कापले. त्याच्या हातातील चाकूची चमक त्यांच्या नशिबावर शिक्कामोर्तब करत होती. डोळ्यात तीव्र दृढनिश्चय करून राघवेंद्रने गुंडांकडे चाकू दाखवला. त्याची नजर त्यांच्यात भेदत होती. गुंडांना आपण बरोबरीचे आहोत हे समजून घाबरले. राघवेंद्रने हल्ला केला. त्याचा चाकू सूर्यप्रकाशात चमकत असताना त्याने एकामागून एक गुंडांना मारले. गुंड वेदना आणि भीतीने ओरडले. राघवेंद्रच्या शौर्याने त्यांचा अहंकार मिटला. त्यांनी शेपूट वळवली आणि त्यांचे वाईट हेतू सोडून पळून गेले. राघवेंद्र उंच उभा राहिला. त्यांची छाती कष्टाने धडधडत होती. त्यांनी गुंडांना पळून जाताना पाहिले. तो त्याच्या बहिणीकडे वळला. त्याचे डोळे गंभीर आणि संरक्षणात्मक. त्याची बहीण त्याच्याकडे पाहून हसली. तिचे डोळे कृतज्ञतेने चमकले. तिने हात जोडून नमस्ते केले आणि आभार मानले. तिचा आवाज अगदी कुजबुजला. राघवेंद्र एका सुंदर हिरव्यागार झाडाच्या सावलीत उभा होता. त्याचा चेहरा भावहीन होता. एकही शब्द न बोलता तो वळला आणि निघून गेला. त्याच्या बहिणीला त्याला आनंदी अंतःकरणाने जाताना पाहण्यासाठी सोडून गेला.